नमस्कार. आज आपण पाहूयात सराव संच 2.6 मधील उदाहरण क्रमांक 2. दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. बघा आता उत्तर बघूयात आपण. समजा पहिली समनैसर्गिक संख्या x आहे. दोन समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती विचारले आपल्याला? 244 आहे, तर त्या संख्या शोधा. एकही आपल्याला नैसर्गिक संख्या माहिती नाहीये. मग पहिली समनैसर्गिक संख्या काय मानायची आपण? x मानायची. पहिली समनैसर्गिक संख्या आपण x मानली. दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या x अधिक 2. बघा समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. म्हणून दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या आपण काय मानली? x अधिक 2. दिलेल्या अटीनुसार उदाहरणात जी अट दिली आहे त्याच्यामध्ये काय सांगितले तर त्या वर्गांची बेरीज किती आहे? 244 आहे. त्या वर्गांची बेरीज 244 आहे. मग काय करायचं बघा, पहिली नैसर्गिक संख्या तिचा वर्ग घ्यायचा म्हणजे x वर्ग अधिक दुसरी समनैसर्गिक संख्या कोणती? x अधिक 2 त्याचा वर्ग बरोबर किती आले? 244 आले. हे आपलं उदाहरणातील अटीनुसार एक समीकरण तयार करून घेतलं. आता x वर्ग आहे तसा लिहायचा x वर्ग, पण x अधिक 2 कंसाचा वर्ग हा आपल्याला सोडून घ्यायचा आहे. तो कोणत्या सूत्रानुसार सोडून घ्यायचा? तर a अधिक b कंसाचा वर्ग. आपण बघा पाठीमागे इयत्तेत शिकलो आहे. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर काय आहे? a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. मग इथं काय करायचं बघा, x अधिक 2चा वर्ग घ्यायचा आहे म्हणजे पहिलं पद कोणतं आहे? x चा काय घेतला आपण? वर्ग अधिक दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट 2 गुणिले x आणि त्याची दुप्पट म्हणजे 4x झाले अधिक 2चा वर्ग म्हणजे किती आला? 4. x वर्ग अधिक x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 244. मग आता 2x वर्ग अधिक x वर्ग म्हणजे किती झाले? 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 244 झाले. 2x वर्ग आहे तसेच लिहा, अधिक 4x पण तसेच लिहा, अधिक 4 पण तसेच लिहा आणि इकडचे अधिक 244 आहेत ते बरोबर चिन्हाच्या इकडे घेतल्यानंतर वजा 244 होतील. मग इथं 4 आणि 244 यांचा आपण क्रिया करून घेऊया अधिक किंवा वजाबाकीची. मग 244 मधून 4 गेले किती राहतात? 240. मोठी संख्या 244 आहे म्हणून चिन्ह किती दिलं आपण? वजा 240. 2x वर्ग अधिक 4x वजा 240 बरोबर 0. आता हे अशा प्रकारे 2 आल्यानंतर आपण काय करायचं? दोन्ही बाजूंना 2 ने भागून घ्यायचं. मग या प्रत्येक बाजूला 2 ने भागल्यानंतर आपण काय करायचं बघा, x वर्ग 2 ला इथं 2 ने आपण समजा भागलं तर 2 ला 2 हे काय झाले? गेले म्हणजे शिल्लक काय राहते? फक्त आपलं x वर्ग राहते. इथं 2 ने 4x ला भागलं तर किती राहते? 2x म्हणजे x वर्ग अधिक 2x आणि 240 ला पण 2 ने भागल्यानंतर किती राहतात? 120 राहतात. इथं प्रत्येकाच्या खाली बघा मी लिहिते भागिले 2 आणि भागिले 2 म्हणजे 2 ने भागल्यानंतर आपल्याला एक समीकरण मिळेल ते कोणतं? x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. आता हे मिळालेलं समीकरण आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे? तर अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. मग तिसरं पद काय आहे आपलं? वजा 120 आहे. मग आपल्याला अशा दोन संख्या घ्यायच्या आहेत की त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? वजा 120 आणि त्या दोघांची मधलं पद, दोघांची बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे? मधलं पद म्हणजे 2 आली पाहिजे अधिक 2 आली पाहिजे. मग 12 आणि 10 ह्या दोन संख्या घेतल्या तर त्यांचा गुणाकार किती येतोय? वजा 120 आणि त्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी किती येते? 2 म्हणजे 12तून 10 गेले किती राहतात? 2 अधिक 2. मग या दोन संख्या मिळाल्या. आता आपण अवयव पाडून घेऊया. x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. x आता बघा इथं 2 2चे गट करून घेऊया आपण अवयव पद्धतीने करतो तसे. x वर्ग अधिक 12x याच्यामध्ये कॉमन काय निघणार आहे? x निघणार आहे. मग शिल्लक काय राहते? फक्त इथं x अधिक 12. इथं आहे वजा 10 आणि आहे वजा 120. 10 आणि 120 ला भाग जातो म्हणून हे 10 काय होतील? कॉमन निघतील. वजा 10 कॉमन निघले मग शिल्लक काय राहतं? इथं x आणि वजा वजाचे काय झाले? अधिक म्हणून x अधिक 12. इथं 12 कसे आले? तर 10 आणि 120 ला भाग घालवल्यानंतर उत्तर किती येते? 12. म्हणजे आपल्याला काय भेटलं बघा, x कंसात x अधिक 12 वजा 10 कंसात x अधिक 12. आता दोन कंस कॉमन आले, समान आले. मग आता दोन्हीपैकी एक कंस घेतो आपण, तसं घेऊन घ्यायचा. x अधिक 12 आणि x वजा 10 बरोबर 0.
आता x अधिक 12 बरोबर 0 आणि x वजा 10 बरोबर 0. मग x बरोबर हे अधिक 12चे इकडे गेल्यानंतर काय होतील रे, वजा 12, आणि x वजा 10चे हे वजा 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर अधिक 10 होतील. परंतु नैसर्गिक संख्या कधीही ऋण नसते. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, x बरोबर 10. आपण काय मानले बघा, पहिली समनैसर्गिक संख्या आपण काय मानलेली, x मानली. म्हणजे आपल्याला x ची किंमत काय मिळाली, 10. म्हणजे पहिली समनैसर्गिक संख्या काय आली, x, आणि दुसरी समनैसर्गिक संख्या काय आली, x अधिक 2 होतं. म्हणजे 10 अधिक 2 घ्यायचे, किती आले, 12. म्हणून त्या दिलेल्या क्रमागत नैसर्गिक संख्या किती आहेत, 10 आणि 12 आहेत. बघा परत एकदा बघूया आपण. पहिली समनैसर्गिक संख्या काय मानली आपण, x मानली, बरोबर. विचारलंय काय आपलं, त्याच्याकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. प्रश्न सोडवताना नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्याला काय विचारलंय याच्यावरती आपला 50% प्रश्न सुटलेला असतो, पण आपल्या लक्षात येत नाही. आपण शांतपणे वाचत नाहीत प्रश्न, त्यामुळे आपण गोंधळून जातो. 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. एक एक शब्द बघा लक्षात घ्यायचा. 2 क्रमागत याचाच अर्थ काय की 1 झाल्यानंतर दुसरी समसंख्या असणार आहे ती. त्यांच्या वर्गांची बेरीज किती विचारली, 244. तर त्या संख्या शोधा विचारले. बघा आता पहिली समनैसर्गिक संख्या आपण काय मानली होती, x. दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या x अधिक 2. आता मुलांचं बघा इथं कधी कधी गोंधळ होऊन जातो. x अधिक 2 हे 2 काय घ्यायचं असं त्यांना वाटतं, दुसरी x किंवा दुसरी कुठली तरी घ्यावी वाटते. पण लक्षात ठेवायचं बघा, समसंख्यांमधला फरक किती असतो, 2चा असतो. म्हणून x अधिक 2 घेतलेला आहे आपण. मग बघा त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे असं आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलंय. मग आपल्याला x अधिक 2चा वर्ग घ्यायचा आहे, बरोबर 244. आता x वर्ग सोडवण्याची गरज नाही, तो जसाच्या तसा आपण लिहू शकतो. पण x अधिक 2चा वर्ग हे आपल्याला a अधिक b चा वर्ग या सूत्रानुसार आपल्याला तो कंस सोडवून घ्यायचा आहे. तो सोडून घेतल्यानंतर x वर्ग अधिक x वर्ग बरोबर 2x वर्ग झाले, अधिक 4x अधिक 4 बरोबर 244. हे 244 पुन्हा आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले की वजा झाले. मग 2x वर्ग अधिक 4x वजा 240 झाले. 244 मधून 4 गेल्यानंतर 240 राहतात. इथं पण 2 आहे, इथं 4 आहे, इथं 240 आहे. म्हणजे आपल्याला हे एवढं मोठं समीकरण सोडवण्यापेक्षा छोटं करण्यासाठी आपण दोन्ही बाजूंना कितीने भागू शकतो, 2 ने भागू शकतो. मग 2 ने भागल्यानंतर आपल्याला एक समीकरण मिळालंय, ते कोणतं आहे बघा, x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. मग x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. आता हे कसं घेतलं तर आपण मग अशी पाहिलंय, वजा 120चा आपण काय केलं रे, फोड करून घेतली. काय फोड केली, 12 आणि वजा 10. 12 आणि वजा 10चा गुणाकार आला वजा 120, आणि 12 आणि वजा 10ची वजाबाकी आली आपली अधिक 2 आली. म्हणून इथं आपण 12 आणि 10 घेऊ शकतो. मग या 2चे गट करून घ्या, आणि मग x इथं कॉमन निघाला, आणि शिल्लक काय राहतं, इथला एक x राहतोय, इथला एक x बाहेर निघाला, म्हणजे हा एक x इथं शिल्लक राहतो, अधिक हे 12 आहे तसे इथं शिल्लक राहतात. म्हणजे x कंसात x अधिक 12, आणि इथं 10 कसं काय बाहेर निघते बघा, 10 ने 120ला भाग जातोय, त्यामुळे आपण इथं 10 बाहेर घेऊ शकतो. आणि मग इथं परत शिल्लक राहते x, आणि वजा वजाचा गुणाकार किती येतो, अधिक येतो, म्हणून इथं अधिक 12. म्हणजे x वजा 10 हा एक कंस मिळाला, आणि हा x अधिक 12 x अधिक 12च्या ऐवजी 1 आपण घेतो, तो x अधिक 12 एक कंस मिळाला. मग x अधिक 12 बरोबर 0 आणि x वजा 10 बरोबर 0. x वजा आता 12 हे अधिक आहे, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतील, वजा. म्हणजे x बरोबर वजा 12, आणि x बरोबर किती आले इथं 10. आता नैसर्गिक संख्या विचारली त्यांनी आपल्याला. नैसर्गिक संख्या ऋण असते का, तर नसते. म्हणून आपण x बरोबर काय आपली व्हॅल्यू येणार, अधिक 10 वाली येणार. मग आधी x बरोबर 10 आलं, ही पहिली संख्या झाली आपली नैसर्गिक समसंख्या. मग दुसरी कोणती आली, तर आपण दुसरी बघा काय वापरली, इकडं दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या काय वापरली आहे, x अधिक 2 वापरली. म्हणजे x अधिक 2 म्हणजे 10 अधिक 2 घ्यायचे, बरोबर किती आले, 12. मग त्या 2 क्रमागत नैसर्गिक संख्या किती आल्या, 10 आणि 12 आल्या. धन्यवाद.